भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना शासनाने बोनस जाहीर केला होता, पण अद्याप पूर्ण शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही। तसेच उन्हाळी धान्याचे चुकारे शासनाकडे थकीत आहेत व राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा मागण्यांना घेऊन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याकरिता शेतकरी निघाले होते। तर सर्व शेतकऱ्यांना पोलिसांनी वाटेत अडवून अटक केली। त्यानंतर शेतकऱ्यांना दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे। तरी पण शेतकऱ्यांनी आम्ही इथेच ठिय्या मांडू अशी भूमिका घेतली आहे। माझं नाव श्रीहरी रतिराम भेंडारकर, राहणार तै बुजुर्ग। सन्माननीय आमचे चंद्रशेखरजी टेंभुर्णे यांच्या सहकार्याने सन्माननीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रीतसर त्यांच्या घरी जाऊन नागपूरला निवेदन देण्यात आलं होता आणि त्या निवेदनामध्ये असं सुचवलं होतं की येणाऱ्या 14 तारखेला आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आपल्या गावून स्वखर्चाने तुमच्या राहत्या घरी येऊन आमरण उपोषण करणार होतो। आणि त्या उपोषणासाठी आज आम्ही सकाळी सगळ्या आपल्या सोयीनुसार आपल्या कार्यकर्त्यांच्या हजेरीमध्ये गाडीमध्ये बसत असताना दिघोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब शिंदे साहेब यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचा पल्ला न होऊ देता त्याच ठिकाणून उचलून आम्हाला इथं गेल्या 2 तासापासून आणून ठेवलेला आहे। त्यांच्या मागण्या अशा होत्या की जो शेतकऱ्याचा बोनस आहे, काही शेतकऱ्यांचा बोनस जमा व्हायचा आहे, कोणाचे धान मोजणी व्हायचे आहेत, कोणाच्या सातबारे ऑनलाईन व्हायचे आहेत, तर त्यासाठी वाढीव सातबारा म्हणजे लिमिट जी आहे ते लिमिट मागणी होती। तर ते शेतकरी पैशाविषयी बोंबलत आहेत, त्यांच्या घरी मजूर वर्ग येऊन विचारणा करत आहे, कास्तकाराला त्याचा खूप त्रास होता। या मागण्या धरून आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या इथं आज जाणार होतो। निर्णय असा आहे की आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यासमोर उपोषण करणार होतो, पण आता त्यांनी आम्हाला इथं उचलून आणला, त्याच्यामुळे आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आणि गेले 2-3 तास झाले, अजूनही कोणताही अधिकारी पदाधिकारी आम्हाला येऊन अजूनही भेटलेला नाही आहे। मी चंद्रशेखर टेंभुर्णे, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद भंडारा। आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की आमच्या शेतकऱ्यांचे जे कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांना बोनसचे पैसे पाहिजे आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे पैसे पाहिजे आहे, शेतकऱ्याचे धान जे उघड्यावर पडून आहेत ते खरेदी केलं पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन देऊन 14 तारखेपासून त्यांच्या खाजगी निवासस्थानासमोर आमरण उपोषणाचा पत्र दिला होता। आणि त्या आंदोलनाला जाण्यासाठी आम्ही घरून निघालो होतो, तर 12व्यामध्येच पोलिसांनी आम्हाला गाडीत बसतेवेळी अटक केलेली आहे। आणि आता आम्ही दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये आहोत। आम्ही जरी त्यांच्या घरापुढे उपोषणाला बसलो नाही तरी दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि आम्ही मागण्याचं जो निवेदन दिलं आहे त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उपोषण आंदोलन करू।